गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपलं 1.2 चालू होतं कंपोजिशन ऑफ फोर्सेस. त्याच्यात आपण कणकरंट फोर्स सिस्टीम वरती एक न्यूमेरिकल आधीच बघितलेलं आहे. तर हे आहे सेकंड न्यूमेरिकल. ठीक आहे. तर सेकंड न्यूमेरिकल काय आहे आपण फ्रॉम द बेस समजून घेऊ. सेकंड न्यूमेरिकल आहे ऑन कणकरंट फोर्स सिस्टीम. कणकरंट फोर्स सिस्टीम मीन्स व्हॉट? नंबर ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू सेम पॉइंट. या पर्टिक्युलर एका पॉइंट मधनं नंबर ऑफ फोर्सेस पास झालेत याला कणकरंट फोर्स सिस्टीम म्हणतात. त्याचं सेकंड न्यूमेरिकल आहे फाइंड द रिझल्टंट. काय फाइंड आउट करायला लावलाय? रिझल्टंट फाइंड आउट करायला लावलाय. कसला? कणकरंट फोर्स सिस्टीम ऍज शोन इन फिगर. जी दिलेली फिगर आहे त्याचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. इन फिगर मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन कॅल्क्युलेट करायची आपल्याला. ठीक आहे. मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. आता ही फिगर थोडी इनकम्प्लीट आहे, मी त्याला कम्प्लीट करून देतो. ओके. तर हा आहे ना, इथे एक स्लोप दिलेला आहे. स्लोप. ओके. असा स्लोप आहे. ठीक आहे. याला स्लोप म्हणतात. तर आता हा स्लोप कशासाठी दिला आहे की याच्याने आपण अँगल फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण याचे अँगल्स फाइंड आउट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याचे काय फाइंड आउट करणार आहोत? रिझल्टंट फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. तर आता हा जो अँगल दिलेला आहे किंवा स्लोप म्हणता याला, मीन्स व्हर्टिकल जर 1 असेल तर हॉरिझॉन्टल 1 असेल. हॉरिझॉन्टल जर 5 असेल तर व्हर्टिकल 12 आहे. हॉरिझॉन्टल जर 12 असेल तर व्हर्टिकल 5 असेल. याला स्लोप म्हणतात. ठीक आहे. आता ही जी लाईन आहे बेस एक्स ऍक्सिस. ठीक आहे. एक्स ऍक्सिस ला ही लाईन काय आहे? पॅरलल आहे. आणि ही स्ट्रेट काय इन्क्लाइन लाईन आहे. सपोज मी जर हा अँगल कॅल्क्युलेट केला, ओके, तर सेम काय होणार आहे? मी हा अँगल कॅल्क्युलेट करतोय. ओके. आता समजा तुम्ही याला काय म्हणा, याला अल्फा म्हणून घ्या. ओके. आता हा अँगल आहे. याच्यात काय अँगल जर हा अल्फा आहे तर ही अपोजिट साइड आहे आणि ही कुठली? ऍडजसंट साइड आहे. ठीक आहे. जर अपोजिट आणि ऍडजसंट आहे तर मी तुम्हाला साइन थिटा कॉस थिटाचे फॉर्म्युले लिहून दिले होते. ऍज पर साइन थिटा कॉस थिटा फॉर्म्युला. ठीक आहे. आता जो अल्फा आहे, ठीक आहे, मी काय करतो? लिहून घेतो. टॅन अल्फा इज इक्वल टू, हा कलर तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. हा घेतो. टॅन अल्फा इज इक्वल टू काय असतो? अपोजिट अपॉन ऍडजसंट असतो. ओके. आता जर हा ट्रायंगल दिसतोय, हा जर अल्फा असेल तर ही काय अपोजिट साइड आणि ही कुठली? ऍडजसंट साइड आहे. म्हणजे 1 डिवाइड बाय 1. ओके. तर काय होणार आहे? काय आन्सर येणार आहे आपल्याला? अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 डिवाइड बाय 1. याचा आन्सर किती येईल? 1 डिवाइड बाय 1 याचा 45 डिग्री. 45 डिग्री मीन्स हा जो अल्फा कॅल्क्युलेट केलाय आपण, हा किती आहे? 45 डिग्री. यालाच काय म्हणतो मी? अल्फा म्हणतो. ठीक आहे. सेकंड आपण काय करू आता? याला बीटा म्हणू. बीटा. आता हा जर बीटा आहे तर ही काय अपोजिट साइड आहे, ही काय ऍडजसंट साइड आहे. तर टॅन डायरेक्ट लिहितो. बीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, अपोजिट अपॉन अपोजिट अपॉन ऍडजसंट म्हणजे 12 डिवाइड बाय 5. याचा आन्सर कॅल्क्युलेट करू आपण. 12 डिवाइड बाय 5 याचा आन्सर आहे 67.38 डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट याला आपण काय म्हणू? गॅमा म्हणू. ठीक आहे. तर आता हा गॅमा आहे तर ही काय अपोजिट साइड, ही काय ऍडजसंट साइड आहे. म्हणजे गॅमा इज इक्वल टू टॅन इनवर्स किती आहे? अपोजिट किती आहे? 5 डिवाइड बाय 12. 5 डिवाइड बाय 12 5 divided by 12 is equal to 22.61 डिग्री आन्सर आलेला आहे. कसलं? गॅमाचं. आता अल्फा बीटा गॅमा भेटलेला आहे. तर आता आपल्याला काय रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर रिझल्टंट कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय लागणार आहे की याचे कंपोनंट्स काय आहेत. टोटल 4 फोर्सेस आहेत. त्याच्यातला एक फोर्स जो आहे 5 किलो न्यूटन हा एक्स ऍक्सिस वरती आहे. त्याचे कंपोनंट नाही निघणार. ह्या तिघांचे कंपोनंट्स निघतील, एक्स आणि वाय कंपोनंट. ठीक आहे. तर आता हा जो फोर्स आहे
ओके, आता हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. आता ह्या क्वाड्रंट मध्ये हा फोर्स आहे, ह्या फोर्सचा एक वाय कंपोनंट असेल, एक एक्स कंपोनंट असेल. मी इकडे लिहिण्याऐवजी काय करतो, इथे लिहून घेतो. ठीक आहे, आता हा 6 आहे आणि अल्फा किती आलेला आहे आपला, अल्फा आहे 45 डिग्री. मीन्स हा किती असेल 6 कॉस 45 आणि हा किती असेल 6 साइन 45. ओके, सेम सेम मी काय करणार, हा 8 किलो न्यूटन जो फोर्स आहे, ओके, याचे कंपोनंट लिहून घेतो. हा किती येणार 8 साइन बीटा किती आलेला आहे, बीटा 67.38 67.38 आणि हा किती येणार 8 cos 67.38. ओके, सेम ओके, हा जो 10 आहे हा किती येईल 10 cos गॅमा किती आलाय, याचा अँगल किती आहे 22.61 डिग्री. किती 22.61 डिग्री आणि हा किती असेल 10 साइन 22.61 डिग्री. ओके, तर सर्वांचे मी काही कंपोनेंट्स काढून घेतले. आता सिंपल आपल्याला काय करायचं आहे, सिंपल काय करायचं आहे, सिंपल समेशन ऑफ एफ एक्स. ओके, समेशन ऑफ एफ एक्स राईट राहिला तर प्लस, लेफ्ट राहिला तर काय करायचं मायनस घेणार आहोत आपण. आपला थंब रूलच आहे हा. ठीक आहे, आता एक्स समेशन ऑफ फोर्स इन एक्स डिरेक्शन, एक्स हॉरिझॉन्टल, जे हॉरिझॉन्टलला आहेत ते सर्व आता मी इकडनं जातो. ठीक आहे, तर हा काय लेफ्टला चाललाय, हा फोर्स लेफ्टला, -5 येईल. हा किती येईल -5 येईल. ठीक आहे, नेक्स्ट हा फोर्स पण लेफ्टला चाललाय, किती -6 cos 45 -6 cos 45. ठीक आहे, आता हा 6 नाही घ्यायचा कारण की या 6 चे आपण कंपोनेंट्स काढलेले आहेत. ओके, तर हा नाही राहणार. आता हा वाय ऍक्सिसला आहे, हा पण नाही राहणार. हा वाय ऍक्सिसला, हा पण नाही, हा राहील. हा किती 8 cos 67.38 राईटला चाललाय तो फोर्स म्हणून प्लस राहील 8 cos 67.38. ओके, आणि नेक्स्ट राईटला चाललाय परत फोर्स, किती आहे 10 cos 22.61. ठीक आहे, तर हे काय एक्स डिरेक्शन मध्ये जेवढे काही फोर्स होते मी तेवढे कॅल्क्युलेट केले, 1 2 3 4. ओके, 4 फोर्सेस आहे बरोबर. आता सिंपल कॅल्क्युलेटर मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं आहे 5 - 6 cos 45 प्लस 8 cos 67.38 minus 10 cos 22.61. ओके, त्याचा आन्सर आहे -15.39. आता युनिट काय असेल, सर्वांचं युनिट किलो न्यूटन आहे म्हणून इथे काय येणार आहे किलो न्यूटन युनिट येणार आहे. मायनस आन्सर आहे म्हणजे आपण लेफ्ट डिरेक्शन शो करू शकतो. ठीक आहे, मी परत एकदा व्हेरीफाय करतो. -5 - 6 cos 45 प्लस 45 प्लस 8 cos 67.38 minus 10 cos 22.61. आन्सर इज -15.39. ओके, राईट. आपण काय केलं, एक्स डिरेक्शन मधले सर्व फोर्सेस घेतले. आता नेक्स्ट समेशन ऑफ एफ वाय, अपवर्ड जाणारा फोर्स प्लस राहील, डाउनवर्ड जाणारा मायनस राहील. ठीक आहे, आता जे काही व्हर्टिकल फोर्सेस आहेत ते सर्व घ्यायचे. आता व्हर्टिकल फोर्सेस मीन्स काय, वाय डिरेक्शन, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे, असे 3 फोर्सेस आहे. याचा कंपोनंट नाही पडलाय म्हणून याचा वाय डिरेक्शन ला कंपोनंट नसेल. ठीक आहे, फर्स्ट कुठला आहे 6 sin 45, 6 sin 45 फोर्स अपवर्ड चाललाय तो म्हणून मी ते प्लस लिहून घेतो. ठीक आहे, नेक्स्ट हा फोर्स पण अपवर्ड चाललाय, हा किती 8 sin प्लस 8 sin 67.38 नेक्स्ट प्लस 10 sin
प्लस 10 साइन 22.61. ओके, आणि याचं आन्सर कॅल्क्युलेट करू आपण. 6 sin 45 plus 8 sin 67.38 plus 10 sin 22.61. ओके, आणि याचं आन्सर पण 15.47 किलो न्यूटन आला आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणून मी याला अपवर्ड डिरेक्शन देतो आणि पुन्हा एकदा चेक करून घेतो. 6 sin 45 प्लस 8 sin 67.38 प्लस 10 sin 22.61. ओके, तेच आन्सर आहे. ठीक आहे, तर आपण समेशन एफ एक्स समेशन एफ वाय कॅल्क्युलेट केलंय. काय कॅल्क्युलेट केलंय? कारण की आपल्याला रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. मग रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे? ठीक आहे, तर रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे तर लिहितो समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. आता समेशन ऑफ एफ एक्स किती आहे? समेशन ऑफ एफ एक्स किती आहे? मायनस 15.39 प्लस समेशन ऑफ एफ वाय किती? प्लस 15.47 चा स्क्वेअर. याचा आन्सर कॅल्क्युलेट करू. Okay, 21.87 युनिट इज किलो न्यूटन आणि पॉझिटिव्ह आहे म्हणजे रिझल्टंट हा अपवर्डच असेल. ठीक आहे, आता यांनी काय सांगितलंय आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलंय मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. आता डिरेक्शन कॅल्क्युलेट करताना आपण कुठला फॉर्म्युला यूज करतो? तर आपण यूज करतो अल्फा इक्वल टू टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ एक्स. आता अल्फा टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ वाय किती आहे? आता मॉड मध्ये असल्यामुळे आपण जो मायनस सिम्बॉल आहे तो द्यायची गरज नाहीये, तर मी ऍज इट इज लिहितो 15.39 डिवाइड बाय 15.47. 15.47 मॉड कंप्लीट. आता अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. tan इनवर्स 15.39 divided by 15.47 44.85 डिग्री. 44.85 डिग्री. आता हा 44.85 डिग्री काय आहे तर विथ रिस्पेक्टिव्ह हॉरिझॉन्टल अँगल आहे हा. ठीक आहे, आता आपण हा कॅल्क्युलेट केलेला आहे. तर आपण काय दोन टर्म कॅल्क्युलेट करायला लावल्या होत्या. फर्स्ट इज मॅग्निट्यूड अँड सेकंड इज डिरेक्शन. तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड इतकं आलंय आणि त्याची डिरेक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल ही इतकी आहे. किती? 44.87. आता तुम्हाला कन्फ्युजन काय होत असेल मी सांगतो. ठीक आहे, आता हा आहे आपला क्वाड्रंट सिस्टीम. हा काय असतो? प्लस असतो, हा प्लस असतो, हा मायनस असतो, हा मायनस असतो. ठीक आहे, तर आता जर हे प्लस आहे, आता माझा समेशन एफ वाय काय आलेला आहे? समेशन एफ वाय मायनस आलेला, सॉरी समेशन एफ एक्स मायनस आलेला आहे. समेशन एफ एक्स काय मायनस आलेला आहे म्हणजे हा आणि हा. ओके, आणि समेशन एफ वाय काय आलेला आहे माझा? पॉझिटिव्ह आलेला आहे. ओके, तर माझा जो रिझल्टंट आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? इकडच्या क्वाड्रंट मध्ये आहे. आणि हा जो अँगल असतो आपला 44.85 डिग्री हा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टलच असतो. म्हणजे हा अल्फा अँगल भेटलाय मला 44.85 आणि रिझल्टंट भेटला आहे, रिझल्टंट किती आहे? 21.87 किलो न्यूटन एवढा रिझल्टंट भेटलाय. मीन्स तुम्हाला ही डायग्राम पण शो करावी लागणार आहे. ओके, जेणेकरून एक्झामिनरला इझिली समजेल की तुम्हाला सर्व अंडरस्टूड झालेलं आहे.
ठीक आहे. तर हा होता कनकरंट फोर्स सिस्टीमचा न्यूमेरिकल. चला नेक्स्ट न्यूमेरिकल कशावर बेस्ड आहे? पॅरलल फोर्स सिस्टीम. आता पॅरलल फोर्स सिस्टीम काय मीन्स हे फोर्सेस जे आहेत एकमेकांना काय पॅरलल आहेत. आता तुम्ही म्हणणार सर की ते कुठे पॅरलल आहेत? ठीक आहे, त्यांचा आपण कंपोनंट फाइंड आउट करून पॅरलल काढणार आहोत. ठीक आहे, बट जे हे न्यूमेरिकल आहे पॅरलल फोर्स सिस्टीम मध्ये जाणार आहे. ओके, आता पॅरलल फोर्स सिस्टीम मधलं हे फर्स्ट न्यूमेरिकल आहे. काय कॅल्क्युलेट करायचं ते व्यवस्थित रीड करा. फाइंड द मॅग्नेट्यूड, डिरेक्शन अँड लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द रिझल्टंट ऑफ द प्लेन फोर्स सिस्टीम. ओके, शोन इन फिगर. जी फिगर दिली त्याचा काय रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. त्याच्यात मॅग्नेट्यूड, डिरेक्शन आणि लाईन ऑफ ऍक्शन पण कॅल्क्युलेट करायची. सिंपल आहे. आधी जी फोर्स सिस्टीम जी डायग्राम आहे, ओके, हा इन्क्लाइन फोर्स आहे. किती अँगल आहे? हा 60 अँगल आहे, हा 45 अँगल आहे. आता सिंपल फॉर्मॅट मध्ये जर समजायला गेलं तर हा इन्क्लाइन फोर्स आहे. याचे दोन कंपोनंट असतील, एक वाय आणि हा एक एक्स कंपोनंट असेल. तर एक्स कंपोनंट विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल राहिला तर एक्स कंपोनंट किती असतो? कॉस थिटा असतो. म्हणजे हा 15 कॉस 60 होणार आहे आणि हा वाय किती होणार आहे? 15 साइन 60 होणार आहे. सेम याचा हा एक्स कंपोनंट असणार आहे, हा किती आहे? 6 कॉस 45 आहे आणि हा कंपोनंट किती आहे? 6 साइन 45 असणार आहे. तर असे रिझॉल्व्ह झालेले फोर्सेस आहे. आता कॅल्क्युलेट करताना हा 15 आणि 6 घ्यायचा नाही, आपल्याला हे रिझॉल्व्ह केलेले जे कंपोनंट्स आहेत तेच कॅल्क्युलेट करायचे आहे. तर सिंपल फॉर्मॅट मध्ये जर समजायला गेलं तर आपल्याला आधी काय कॅल्क्युलेट करायचं आहे? स्टार्टिंगला समेशन एफ एक्स कॅल्क्युलेट करू. राईट म्हणजे प्लस, लेफ्ट म्हणजे मायनस राहील. ओके, समेशन एफ एक्स इज इक्वल टू जे हॉरिझॉन्टल फोर्सेस आहे त्यांची सर्वांची वजाबाकी करायची. समेशन काय? आता हॉरिझॉन्टलला काय हा एक फोर्स आहे 15 कॉस 60, राईटला चाललाय मी प्लस घेईल, त्याला काय घेईल? प्लस 15 कॉस 60. ओके, 15 कॉस 60. एक हॉरिझॉन्टल फोर्स आहे परत काय 6 कॉस 45, पण लेफ्टला चाललाय मी मायनस घेईल 6 कॉस 45 आणि त्यांचा आन्सर कॅल्क्युलेट करा. समजतंय ना की समेशन एफ एक्स, समेशन म्हणजे वजाबाकी, एफ मीन्स फोर्स, एक्स मीन्स एक्स डिरेक्शन, हॉरिझॉन्टल आडवी. ठीक आहे, ते सर्व फोर्सेस घेतले हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस. कॅल्क्युलेट करायचे सिंपल. 15 cos 60 minus 6 cos 45. 3.25. 3.25 unit is kilonewton. ओके, आणि पॉझिटिव्ह आहे म्हणून राईटला हे दिलं मी सिम्बॉल. ठीक आहे, नेक्स्ट समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू अपवर्ड जाणारे फोर्स प्लस असतील, डाऊनवर्ड जाणारे मायनस असतील. ठीक आहे, आता एफ वाय म्हणजे वाय डिरेक्शन, वाय ऍक्सिसला व्हर्टिकल. तो व्हर्टिकल मध्ये हा काय 10 किलो न्यूटन आहे, मायनस येतो कारण की डाऊनवर्ड चाललाय, -10 देईल मी. नेक्स्ट हा डाऊनवर्ड चाललाय, मी -5 लिहिणार, त्याला -5 लिहिणार. आता हे लिहिणार का मी? नाही, मी लिहिणार फक्त हा 15 साइन 60. ओके, किती लिहिणार? -15 साइन 60. 15 साइन 60 आणि नेक्स्ट हा काय लिहिणार? 6 साइन 45 आहे ना, 6 साइन 45. 15 साइन 60 minus 6 साइन
45. Answer is minus 32.23 kilonewton आणि डिरेक्शन इज डाउनवर्ड. ओके, परत एकदा चेक करून घेऊ वाटल्यास तर. -10 -5 -15 sin 60 -6 sin 45. आता आपण रिझल्टंट कॅल्क्युलेट करू. तर रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करतो आपण? रिझल्टंटचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, समेशन ऑफ fx² प्लस समेशन ऑफ fy². ठीक आहे, fx किती आलेला आहे? fx 3.25 चा स्क्वेअर प्लस -32.23 चा स्क्वेअर. ठीक आहे, आता मी असं का लिहिलं, तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. ठीक आहे, ऍज इट इज लिहून द्यायचं. कॅल्क्युलेटर मध्ये पण ऍज इट इज टाका वाटल्यास तर, कन्फ्युजन होत असेल तर. आन्सर पॉझिटिव्ह मध्ये आलेला आहे 32.39 युनिट इज किलो न्यूटन. ओके, आता हे आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे? रिझल्टंट कॅल्क्युलेट केलाय, म्हणजे याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केलाय. काय कॅल्क्युलेट केलंय? मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केलंय. आता आपल्याला नेक्स्ट टार्गेट काय आहे याचं? डिरेक्शन कॅल्क्युलेट करायचंय. तर डिरेक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी क्रॉस व्हेरीफाय करून घेतो आधी. आन्सर राईट आहे. तर आता आपण डिरेक्शन कॅल्क्युलेट करणार. तर डिरेक्शन कशी कॅल्क्युलेट करतो आपण? अल्फा tan इनवर्स मॉड मध्ये समेशन ऑफ fy अपॉन समेशन ऑफ fx कॅल्क्युलेट करतो. समेशन ऑफ fy किती आहे आपला? ओके, आता मॉड मध्ये असल्यामुळे आपण त्याला मायनस सिंबल नाही टाकत, डिवाइड बाय 25. $84.24 unit डिग्री असेल त्याचं. ठीक आहे, अल्फा किती आहे? 84.24. ठीक आहे, आता याची लाईन ऑफ ऍक्शन कॅल्क्युलेट करायची. लाईन ऑफ ऍक्शन. ओके, आता हा फोर्स, आधी आपण ही डायग्राम कंप्लीट करू. ही क्वाड्रंट सिस्टीम आहे. हा प्लस आहे, हा प्लस असतो, हा मायनस असतो, हा मायनस असतो. समेशन एफएक्स जो आला आहे तो पॉझिटिव्ह आलाय, म्हणजे इथे आलेला आहे. समेशन एफ वाय जो आहे तो मायनस आलाय, म्हणजे इथे आलाय, म्हणजे हा अँगल इथे आहे. आणि हा जो 84.24 आलेला आहे हा नेहमी विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस असतो. म्हणजे हा जो अँगल आलाय अल्फा हा किती आहे? 84.24 डिग्री आलेला आहे. ओके, आता हा किती डिस्टन्स वर आलेला आहे? ओके, किती ए पासून किती डिस्टन्स वर आलाय? आता मी काय करतो, याला नाव देतो. याला ए नाव देतो, बी सी आणि डी नाव देतो. ठीक आहे, आता आपण इथे काय करू? मुवमेंट कॅल्क्युलेट करू. मुवमेंट. ओके, आता मुवमेंट कुठे कॅल्क्युलेट करायची आहे? ऍट पॉइंट ए ला करू. इथे मार्क केलेलं आहे, ए पॉइंटला आपण मुवमेंट कॅल्क्युलेट करणार आहोत. समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू, क्लॉकवाईज राहिलं तर प्लस, अँटी क्लॉकवाईज राहिलं तर काय घेणार आहे? मायनस घ्यायचं आहे. ओके, आता मुवमेंट ऍट ए 10 किलो न्यूटन फोर्स आहे. मुवमेंट काय असते? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. जर ए पॉइंट मधूनच फोर्स जातोय तर डिस्टन्स काय होतोय? 0 होतोय. ओके, तरी मी तुमच्या समाधानासाठी लिहून घेतो 10 इंटू 0. ठीक आहे, 5 किलो न्यूटन 5
ओके, ए पॉइंटला मोमेंट आहे 5 फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे 5 इंटू 2 मीटर. 5 इंटू 2 मीटर. मग आता प्लस घ्यायचं का मायनस? हा फोर्स जो आहे तो डाऊनवर्ड चाललाय. ए पॉइंटला मोमेंट म्हणजे हे काय होणार आहे क्लॉकवाईज, म्हणून मी याला काय घेणार आहे इथे प्लस घेणार आहे. नेक्स्ट फोर्स, ठीक आहे. आता हा काय व्हर्टिकल आहे कारण की हाच परपेंडिक्युलर डिस्टन्स भेटेल आपल्याला इथून इथपर्यंत. तर 3 प्लस 2 किती होणार आहे 5 मीटर डिस्टन्स होणार आहे. किती 15 साइन 60, 15 साइन 60 इंटू 5 मीटर. ओके, आता तो फोर्स पण डाऊनवर्ड चाललाय. ओके, तो फोर्स पण डाऊनवर्ड चाललाय. एला मोमेंट आहे म्हणजे तो ए कडे टर्न होईल. हा 15 साइन 60 असा येईल. तो काय होणार आहे क्लॉकवाईज होणार आहे, म्हणून मी प्लस घेतला आहे. नेक्स्ट फोर्स किती आहे 6 साइन 45, 6 साइन 45 इंटू किती होणार आहे 5 6 6.5. ओके, आणि तो पण काय असेल प्लस असेल. कसा डाऊनवर्ड चाललाय ए कडे टर्न होईल क्लॉकवाईज. आन्सर आहे 10. समेशन ऑफ मोमेंट ॲट ए इज इक्वल टू 102.52 किलो न्यूटन इंटू मीटर. ओके, किलो न्यूटन इंटू मीटर. मोमेंट काय असते फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. जो फोर्स आहे तो फोर्स डिस्टन्सला मल्टिप्लाय झाला आहे. तो फोर्स मोमेंट काय असते फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स कशात होता किलो न्यूटन मध्ये आणि डिस्टन्स मीटर मध्ये, म्हणजे युनिट काय झालं किलो न्यूटन इंटू मीटर. ओके, आता इथून आपल्याला लाईन ऑफ ऍक्शन पण शो करायची कुठे आहे. तर मी काय करणार, हा मेंबर जो आहे आपला एक्स ऍक्सिस ला कॅल्क्युलेट लोड लागलाय, मग मला एक्स डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय. तर मी कसं करेल समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए डिवाइड बाय फोर्सेस व्हर्टिकल आहेत म्हणून मी काय करणार आहे y जो आहे तो इथे टाकणार आहे. तो किती आहे समेशन ऑफ एफ वाय. मुवमेंट किती आली आहे 102.52 डिवाइड बाय समेशन ऑफ एफ वाय किती आहे तो मायनस 32.23. 102.52 डिवाइड बाय ओके, तर आन्सर आलेला आहे -3.18 मीटर हे आन्सर आलेला आहे. आता आपण ए पॉइंट पासून जर तुम्ही इकडे डिस्टन्स सांगताय ओके, तर याला क्रॉस चेक कसं करायचं. क्रॉस चेक करण्याची मेथड आहे ए पॉइंट पासून आपण त्याचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहोत. आता जर रिझल्टंट हा पॉझिटिव्ह आहे, जर मी इथे असा रिझल्टंट टाकतो आहे ओके, मी जर इथे असा रिझल्टंट प्लॉट करतोय, रिझल्टंट किती 32 पॉझिटिव्ह म्हणून अपवर्ड डिरेक्शन. ठीक आहे, हा रिझल्टंट आणि हे इथून डिस्टन्स किती सांगतोय मी 3.18 मीटर. ओके, आणि हे काय होतंय क्लॉकवाईज. ओके, आणि मुवमेंट काय आहे आपली मुवमेंट क्लॉकवाईज आली का मुवमेंट आपली क्लॉकवाईज आलेली आहे. तर हे ऍब्सोल्युटली राईट आहे. आता आपण काय केलंय रिझल्टंट कॅल्क्युलेट केला, त्याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केलाय किती आहे हा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केलाय. नेक्स्ट डिरेक्शन कॅल्क्युलेट केली आहे, ही डिरेक्शन कॅल्क्युलेट केली आहे. ओके, आणि आता आपण एक्स डिस्टन्स पण कॅल्क्युलेट केला आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल बघू आपण.
थोडं डिफिकल्ट टाइपचं न्यूमेरिकल आहे, पॅरलल फोर्स सिस्टीम मधलंच न्यूमेरिकल आहे. ठीक आहे. ओके, तर आता हे न्यूमेरिकल स्टार्ट करू. 1 मिनिट. पॅरलल फोर्स सिस्टीम मधलं न्यूमेरिकल आहे. ठीक आहे. तर पॅरलल फोर्स सिस्टीम, हे जे फोर्सेस आहे एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहे. सेकंड टाइप न्यूमेरिकल आहे 5 हॉरिझॉन्टल फोर्सेस 1 2 3 4 5. ओके, acting on a rod AB A to B which is inclined to the horizontal at 25. ओके, हा जो रॉड आहे ना, हा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल 25 डिग्रीला इन्क्लाइन आहे. डिटरमाइन द रिझल्टंट, रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे ऑफ दिस फोर्सेस विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए. आता रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि रिझल्टंट कॅल्क्युलेट झाल्यावरती विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए आपल्याला त्याचं लोकेशन पण फाइंड आउट करायचं. आता सिंपल काय आहे फॉर्मॅट, सिंपल फॉर्मॅट काय आहे तेच समेशन ऑफ एफ एक्स. ओके, राईट असेल तर प्लस, लेफ्ट असेल तर काय मायनस. ओके, समेशन ऑफ फोर्सेस. आता सर्व काय हॉरिझॉन्टलच फोर्सेस आहेत. ओके, जास्त लोड घ्यायचं काही गरज नाहीये. तर हा जो 5 आहे हा काय लेफ्टला चाललाय -5, -5. हा जो 5 आहे तो राईटला चाललाय +5, +5. हा जो 8 आहे लेफ्टला चाललाय -8. ओके, नेक्स्ट 12 काय राईटला चाललाय +12 आणि हा 9 काय लेफ्टला चाललाय -9. याचा आन्सर कॅल्क्युलेट करू आपण. ओके, याचा आन्सर आहे -5. युनिट काय येणार आहे, युनिट तिथे न्यूटन दिलं, याचं युनिट पण न्यूटन येईल आणि मायनस आलाय म्हणून काय मी लेफ्टवर्ड डिरेक्शन शो केली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अपवर्ड जाणारा फोर्स प्लस डाउनवर्ड जाणारा मायनस, समेशन ऑफ एफ वाय. ओके, समेशन ऑफ फोर्स इन वाय डिरेक्शन, व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये एक पण फोर्स नाही, झिरो आन्सर येईल याचा. मग रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा आपल्याला, रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर किती आलाय -5 चा स्क्वेअर. ओके, आणि प्लस वाय किती 0, म्हणजे रिझल्टंट किती आलाय आपला, रिझल्टंट 5 आलेला आहे. युनिट काय त्याचं न्यूटन. ओके, आता न्यूटन आलेला आहे युनिट. न्यूटन. आता ए डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू ए डिटरमाइन रिझल्टंट ऑफ दिस फोर्स, म्हणजे रिझल्टंट कॅल्क्युलेट करून ए पॉइंट पासून किती डिस्टन्स वर आहे ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ठीक आहे. आता याच्यात एक पॅरामीटर कसा दिला त्यांनी, इथे डिस्टन्सेस दिले, ए टू सी किती आहे 1 मीटर आहे, म्हणजे ए टू सी किती आहे, हे डिस्टन्स आहे 1 मीटर. ओके, सी टू डी, डी टू ई, सी टू डी किती आहे 2 मीटर, डी टू ई पण किती आहे 2 मीटर, आणि ई टू बी किती आहे 1 मीटर आहे. ओके, आता कॅल्क्युलेट करताना आपल्याला, ओके, कॅल्क्युलेट करताना इथून तर इथपर्यंत हे डिस्टन्स किती आहे 1 मीटर आहे. ओके, मीन्स याचा जो पॅरामीटर आहे, ओके, याचा जो पॅरामीटर आहे हे किती असणार आहे, ओके, हे किती असणार आहे, हे असणार आहे 1 sin 45 डिग्री.
ओके, किती असणार आहे 1 sin 45 डिग्री. ते कसं, तर त्याचं रिझन असं आहे, हा जर इन्क्लाइन 1 आहे, ओके, याचा एक y कंपोनंट असतो, x कंपोनंट असतो. हा जर 1 असला आणि विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल 25 डिग्री राहिला, तो व्हर्टिकल कंपोनंट काय असतो, साइन थिटा असतो. हा तेच आहे, हा 1 आहे म्हणजे हा 1 साइन थिटा आहे, म्हणजे हा 1 साइन थिटा म्हणजे हाच काय आहे 1 साइन थिटा आहे. ओके, हा किती आहे 1 साइन थिटा. सेम हा कंपोनंट किती येईल, ओके, कंपोनंट मीन्स हे डिस्टन्स किती येईल इथून ते इथपर्यंत. इथून ते इथपर्यंत किती 1 + 3 किती आहे 1 + 2 किती आहे 3. हे काय 3 साइन थिटा आहे. ओके, आणि नेक्स्ट डिस्टन्स किती आहे, नेक्स्ट डिस्टन्स किती आहे 2 + 2 4 and 5 साइन 25. ठीक आहे, व्यवस्थित लिहितो मी. ठीक आहे, हे डिस्टन्स किती आहे 8 to 1 मीटर, 1 मीटर, C to D 2 मीटर, हे 2 मीटर आणि A to B 1 मीटर. ठीक आहे, तर आता हे समजून घ्या. ओके, आता हा कंपोनंट किती आहे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे 1 मीटर आहे. ओके, असं समजा आपण जेव्हा फोर्स कॅल्क्युलेट करायचो त्याचा एक्स आणि वाय कंपोनंट कॅल्क्युलेट करायचो. हा जर 1 मीटर आहे तर हा किती असणार आहे 1 साइन थिटा असणार आहे, हा किती असतो 1 कॉस थिटा असतो. ओके, आता हा इथून तर इथपर्यंत किती आहे 1 साइन थिटा आहे, म्हणजे हा डिस्टन्स किती आहे तितकंच आहे 1 साइन थिटा आहे. मी त्याला असं सिंपल फॉर्मॅट मध्ये लिहितो, सिंपल फॉर्मॅट मध्ये लिहितो. ठीक आहे, किती हे डिस्टन्स 1 साइन 25 डिग्री. हे डिस्टन्स किती असेल मग इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे 2 + 3 आहे. ओके, 2 + 3 आहे म्हणजे किती आहे, याचा व्हर्टिकल कंपोनंट किती येईल 3 साइन 25 येईल. हे किती येणार आहे 1 2 and 2. ओके, 5 साइन 25 आणि हे किती येणार आहे. ओके, ही हाईट किती येणार आहे 1 2 2 5, दिस इज 6 साइन 45 येणार आहे. ओके, तर आपल्याला हे कशासाठी लागणार आहे, हे मुवमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी लागणार आहे. कशासाठी लागणार आहे, मुवमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी लागणार आहे. तर आपण एक ठिकाणी मुवमेंट घेऊ, समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए घेऊ. काय घेऊ, समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए घेऊ. ओके, मुवमेंट काय असते, तर मुवमेंट असते फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता मुवमेंट कुठे ए पॉइंटला आहे. ओके, आता पहिला फोर्स किती आहे क्लॉकवाईज असेल तर प्लस, अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस घ्यायचं. ठीक आहे, लक्ष द्या. समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए 5 किलो न्यूटन फोर्स आहे. ओके, आणि तो ए पॉइंट मधूनच जातोय म्हणजे डिस्टन्स काय झालंय 0 झालेलं आहे. ओके, 0 झालेलं आहे. नेक्स्ट फोर्स 5 न्यूटन फोर्स आहे. ठीक आहे, 5 न्यूटन काय आहे फोर्स आहे. आता मी जर याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली, प्रत्येक फोर्सची मी लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करून देतो तुम्हाला. याची जर मी लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली, ओके, आता ए पॉइंट पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स कुठलं आहे हे आहे. हे डिस्टन्स म्हणजे कुठलं, हे डिस्टन्स आहे. तर हे डिस्टन्स किती आहे 1 साइन 25 आहे. किती आहे, हा 5 घ्यायचा, याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली, हे डिस्टन्स किती आहे 1 साइन 45, 1 साइन 45 आहे. तर तेच आपल्याला लिहायचं आहे. किती लिहायचं आहे 1 साइन 25 आहे.
1 साइन 25 आहे. ओके, किती आहे? 1 5 फोर्स इंटू डिस्टन्स 1 साइन 25. आता तो फोर्स राईटला चाललाय, ठीक आहे. कसा आहे? राईटला चाललाय, मुवमेंट कुठे? ए पॉइंटला आहे. फोर्स राईटला चाललाय पण ए कडे तुला काय टर्न करायचंय. म्हणजे तो कसा असा टर्न करेल, म्हणजे तो काय क्लॉकवाईज आहे म्हणून मी ते प्लस लिहिणार आहे. नेक्स्ट फोर्स 5 न्यूटन झाला. आता हा काय 8 न्यूटन ब्रॅकेट 8 इंटू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. याची लाईन ऑफ ऍक्शन तुम्ही जर बघितली तर हा फोर्स इकडे चाललाय, तर हे डिस्टन्स किती असणार आहे? ए पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स हे इतकं डिस्टन्स असणार आहे. ते किती? 3 साइन 25 असणार आहे. आता तो फोर्स कडे चाललाय, लेफ्टला चाललाय, पण ए ला मुवमेंट आहे. मुवमेंट जर ए ला राहिले तर तो काय करेल? ए कडे टर्न करतो, म्हणजे तो काय अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मी इथे मायनस लिहिणार आहे. ओके. नेक्स्ट 12 न्यूटन फोर्स आहे. 12 इंटू हे डिस्टन्स, ही लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली. ए ला मुवमेंट घेतली ना मी, तर ए ला मुवमेंट घेतली तर हा फोर्स कुठे? 12 न्यूटन आहे. तो काय टर्न करेल ए कडे. ओके, तर तो काय क्लॉकवाईज आहे म्हणून मी ते प्लस लिहितो. आणि हे काय? हे त्याचं डिस्टन्स आहे, जे काय आहे 5 साइन 25. ओके. नेक्स्ट फोर्स किती आहे? 9 न्यूटन. किती आहे? 9 आहे. ओके, याची मी लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली. ओके, फोर्स इंटू शॉर्टेस्ट डिस्टन्स. फोर्स तर लिहिला, मग शॉर्टेस्ट डिस्टन्स कुठला आहे? तर हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ना, का हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे? नाही, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. हे किती आहे? हे आहे 6 साइन 25. 6 साइन 25. आणि हे काय लेफ्टला चाललाय. ओके, लेफ्टला फोर्स आहे, मी तो ए कडे टर्न करेल, म्हणजे तो काय अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मी मायनस लिहिल. ओके. सर्व व्यवस्थित कॅल्क्युलेट करावं लागेल. 5 इंटू 1 साइन 25 मायनस 8 इंटू 3 साइन 25 प्लस 12 इंटू 5 साइन 25 माइनस 9 इंटू 6 साइन 25 सिंटॅक एरर. ठीक आहे, हे काय 0 प्लस साइन 25 इंटू 5 2.11 माइनस 3 साइन 25 इंटू 8 10.14 माइनस सॉरी प्लस हा झाला आता हा 5 साइन 25 इंटू 12 25.35 22.82 11 minus 10.14 plus 25.35 minus 22.82 minus 5.5 न्यूटन इंटू मीटर. आता मायनस मध्ये आलाय म्हणजे काय? अँटी क्लॉकवाईज आहे. ठीक आहे, आता अँटी क्लॉकवाईज आहे तर आपल्याला वाय डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे, ए पासून वाय डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय म्हणून आपण काय वाय म्हणतो.
आणि समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए डिवाइड बाय रिझल्टंट. मुवमेंट किती आलेली आहे, तो मुवमेंट आलेली आहे -5.5 -5.5 डिवाइड बाय रिझल्टंट किती आहे आपला, रिझल्टंट आहे 5. -1.1. Answer is -1.1. ओके, -1.1. आता रिझल्टंट आलेला आहे पॉझिटिव्ह.